भाजपा का लाडला भाई लाडली बहना योजना लेके आया है, पर पिछले 3 महीने से अपनी बहना को जो वो तकलीफ दे रहा था वो भूल गया क्या? कोई लाडली नहीं है उसके लिए सिर्फ राजनीति है, और वो राजनीति में हमको हार दिख रही है। जीत मिलाने के लिए ये पत्ते फेंके गए हैं। अगर ऐसा नहीं होता तो ये नहीं कहते कि हम उच्च स्तरीय समिति ला रहे हैं सुसूत्रीकरण और मूल्यमापन के लिए। सुसूत्रीकरण और मूल्यमापन को नजरअंदाज करते ये अर्थसंकल्प लाया गया है। भाजपाच्या लाडक्या भावाने, आता तो किती जणांचा लाडका आहे ते काही कळत नाही, भाजपाच्या लाडक्या भावाने लाडकी बहीण ही योजना आणली आहे, पण मागचे 4 महिने स्वतःच्या लाडक्या बहिणीला किती छळलं हे अख्ख्या महाराष्ट्राने बघितलं। हा अर्थसंकल्प हा फसवा आहे, कारण त्यांनी स्वतः अर्थसंकल्पात लिहिलेलं आहे की मूल्यमापन आणि सुसूत्रीकरण करण्यासाठी आम्ही एक उच्चस्तरीय समिती नेमणार आहोत। म्हणजे मूल्यमापन न करता सुसूत्रीकरण न करता हा अर्थसंकल्प आणलाय। आता जे काय करायचंय ती समिती करेल असं उत्तर द्यायला हे मोकळे होतील। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।